आपलं शिवल्याचं कालवण तयार झालंय. हे आवडलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आज मी या शिवल्याचं कालवण बनवणार आहे. हे शिंपे आहे बघा, जेने धारावीच्या मार्केटमधून आणलं नाही. तर त्याच्या ह्या शिवल्याच्या कालवणासाठी मी वाटप करून घेणार आहे. हे सुकं खोबरं घेतलं आहे अर्धी कवड, ओलं खोबरं अर्धी कवड, 1 इंच आलं, हळद, ही 1 लसणीची म्हणजे अख्खा कांदा लसणीचा, 5-6 पाकळ्या आहेत लसणीच्या, हा गरम मसाला आणि हा 1 कांदा, एवढं हे वाटप वाटणार आहे कालवण्यासाठी. हे बघा शिवल्या उकळल्या, काढून घेतले आणि हे वाटप वाटलं त्याच्यासाठी. आणि शेवग्याची शेंग आहे ती उकाडते, ही त्याच्यात टाकणार आहे. शेंग, हा बटाटा, हे बघा याच्या कालवणात टाकणार. नाही वाटप मगाशी सांगितलंच तेच ना. हां, ते वाटप. ओलं खोबरं, सुकं खोबरं, लसूण, हळद आणि गरम मसाला आणि आलं 1 इंच थोडंसं. हे बघा टोप तापत ठेवला आहे आता शिवल्याच्या कालवणासाठी. तेल, दोन पळी तेल टाकलंय. जरा तापू दे तेल. ही लसूण घेतले, 2 पाकळे लसूण, अर्धा कांदा आणि कढीपत्ता फोडणीसाठी. तिखट मसाला 1 चमचा, हे वाटप वाटलं. हे शिवल्या उकळले ना, त्याचं पाणी पाणी टाकायचं ते नाही का, त्याला तर चव असते सगळी या पाण्यात. हे बघा पाणी कसं आहे ते, अर्क उतरतो. हां. शिवल्या वगैरे स्वच्छ धुवून घेतलेले असतात. स्वच्छ 2-3 वेळा धुवून टाकल्या उकडश्या. हे त्याच्यात टाकायच्या आता. कपचा सकट काढायला 1 कपची काढून टाकायची, 1 टाकायची त्याच्यात. किंवा 1 शेंग आणि बटाटा उकडून टाकला याच्यात. आता किती वेळ शिजवायचं? आता हे जास्त नाही, सगळं उकडलेलं आहे ना, 10 मिनिट शिजू दे. हे बघा उकळी येते आता आपल्या कालवणाला. आता मीठ टाकून घ्या. तर 5-10 मिनिटं उकळलं की झालं तयार. हे बघा आपलं शिवल्याचं कालवण तयार झालंय. हे आवडलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
सफेद दिसतात शेंगा.